हो काही पूजा केली हो चिखलात. आई चिखलाच काय घ्यायला काय म्हणते आता? ती आज नव्याची पौर्णिमा. नव्याच्या पौर्णिमेचा आहे हो काही. इकडे आपण साईट नाही हो काही. ती नवं फेडावं लागते आज नव्याची. नवं फेडावं लागते म्हणून का. ची पूजा हो काही अशी असते. तर जय शिवराव भावांनो, तर आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात करायला हो शेतातूनच आलोय. आज आंघोळ पण केलं नाही. तर आज शेतात एवढ्या सगळ्या सकाळी यायचं कारण हे आहे की आज पौर्णिमा आहे भावांनो. आणि पौर्णिमा म्हणजे आज आमचं म्हणजे शेतात नवीन धान्य जे असते त्याची पूजा ती असते. घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असते. नवीन धान्य म्हणजे ज्वारी गहू ह्याची पूजा ती पूजा घरी जाऊन करते. तर आणि त्याची पूजा झाली की ते त्याची आई हुरडा करते वाटतं खायचा. तर आता तीच आम्ही म्हणजे आता अर्जुन सूरज आणि आम्ही तिघच असतो का नाही सारखं. तर आता एक 4 जण आलाय म्हणजे मामीचा मुलगा आलाय, त्याला आणले सोबत. तर आता आणि घरी पण आज बक्क जणांनी आणा म्हणले तर आता तीच न्यायची आता आम्हाला सध्या. तर आता करडीचं तर एकच झाड भेटलं आणि आता ज्वारीचं आणि गव्हाचं न्यायचे तेवढं न्यायचे. चला मी हो बाई ते गहू बाई इकडे थांबले तर चला जाऊ घेऊन ते बहन हो बाई. इकडे कांदे लावले हो का शेताच्या शेजारी हो इकडे कांदा. आणि हो का इथं मला हो काही करडा दिला हो का. करडीचं एकच झाड आहे हो का. मला हो का करडी म्हणते. अरे हो काही करडी बघितलं हो का. आणि हो का इकडे बघा हो का शेतात सगळीकडे हो का इकडे धुई बघा किती आहे हो का. भावानो आज एवढी थंडी आहे ना, आज बेकार थंडी आहे आज. नाही तर वाजना झालती पाठीमाग, आता आज लय थंडी आहे. कांद्याची फुलं तोडाली. किती घेतलास? कशाला तिकडे पुढे तो का तिकडे हरिण तो का हरिण कस पार येतो. हो हे हिरीत आम्ही हो महाग पवला होता पाणी हो का पारी तर सदरला होतं ह्या ठिकाणी. आता बघा कुठे गेले. अरे लयच खाली गेले रे पाणी. तिकडे तो का ते हरण पळाली तो का तिकडे. बहन हो हे ना आता तोडाले हो का जेवारीचे धाट. हे तोड नाहीत तेवढे हे निबर नाहीत तोड तरी घे. पुण्याला जाऊन सगळं इसरलाच बहन हो का. त्याला उपसून घेते तर हो का तोडून गेले काय र उपस. हा त्याला उपस नाही. अरे हा उपस उपस लवकर. इकडे तू पण घे. हा एक तर आला. हा हो का आणले हो का इकडे हो का हे हो इकडे नाही किती आणलास हो का इकडे हो का इकडे. अरे अजून घ्यायचे आणले हो का इथं ज्वारीचे धाट. आता घ्यायचा गहू. चले मी गहू घेऊन येतो तुम्ही चला पुढे. हो का इथं गव्हाचे वांबे हो का हो का असे आहेत इकडं. तो का ती माती काढायली त्याची हो का ह्याच्या हातात हे आहे तो का ती ज्वारीचे धाट त्याने घेतले हो का. हे तर बहनो आता निघाला हो का घरी. घेतल्यात हो का हे वांबे ते हो का इकडे हे पण हो का बांधलं येतं. तर आता जाऊ घरी. तर आज लई दिवसानं पोहायला नव्हतं गेलो आम्ही. तर आज जाऊ म्हणलं ते पोरं. तर बघू काय होते जाऊ घरी. तर चला बघा आता आलो घरी हो का. इथे ही ठेवली इकडं. इकडं आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे हो का. हो का इकडे बघा काही ताजी हो काही पुरण हे काढले. इकडे दूध ते आहे तिकडे हो का. बहीण तर नाही. बहिणीचा आज म्हणजे त्याच्या क्लासचा आज म्हणजे 10वीला आहे ती ना. आज निरोप समारंभ आहे म्हणून तिनं आज थोडं तिकडे बाहेर गेले वाटतं मैत्रिणीकडे. आता आलतो आम्ही पोहायला. म्हणलं होतं तुम्हाला पोहायला आलतो पण आता उशीर झाले 10 वाजलेत पार. आणि आला होता का 4 जण हो का. इथे 3 आहेत आणि मी 1 जण. आधी हो का पाणी बघा किती वर होतं ना आता पार सदरच्या खाली गेले. आता शेतात पाणी चालू आहे आता. पार हो का सत्र आम्ही असताना पार इकडे पाणी होतं तेवढा वर. आता बघा पार वर आले. आता हाता उड्या लवकर जाऊ दे उशीर पण झालाय. उड्या खाता आता टाकाय चला.
भावनो पाहून ते आलो आंघोळ जी आंघोळ झाली तर आता भूक लागली आता जेवण करावं हो का इकडे ते मग सकाळचे हो काय इथं हो काय ना हो काय पूजा केली हो चिखला आई चिखलाच काय घ्यायला काय म्हणते आता ती आज नेव्याची पौर्णिमा. नव्याच्या पौर्णिमेचा आहे हो का इकडे आपण साईट नाही हो काही ती नवं फेडावं लागते आज नेव्याची. नऊ फेडा लागते म्हणून हो का ची पूजा हो काही अशी असते ती गण आपलं पितृदोष हे काढायचं राहतंय. ते असते हो का आपले पितृदोष जीव घालायचे. आई तुम्हाला जेवायला वाढले हो काही काय काय पोळी, भात, तूप, दूध. आमटी भजे पापडी एवढा आहे बघा जेवायला हो का आज बघा किती मोळा झाली तर आज तर मध्ये असा गड्डे आज पुढे दिला नाही तो साखऱ्या मोळ्या पांढऱ्या शिपूट दिसतो आज किती झाली तर 1 2 3 5 4 5 6 त्यांना एक दिलेला मोहन बघा तर भावना आता आलोय घरी कटिंग ती केली तर बरा वाटत असेल आता तुम्हाला लईच जरा दाढीतले केस वाढले होते कटिंग ती केली आणि इकडं एक ड्रेस इस्त्री केलाय ती उद्या लिहायचा आहे उद्याचा तर उलाग तुम्ही बघायला विसरू नका भावांनो उद्याचा उलाग लय म्हणजे खूपच खास आहे आता काय तुम्हाला सांगत नाही पुढच्या व्लॉग मध्ये सांगतो तुम्हाला सगळं त्याच्यातच मस्त आहे पुढचा व्लॉग बघायला विसरू नका तर भाऊ ह्या व्लॉगला इथंच थांबवतो आजचा दिवस पण लय फास्ट गेलाय तर त्या चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करून जावा लाईक करा आणि कमेंट करा भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय